जूते मारने चाहिए उसको। देवेंद्र फडणवीस ने, अगर वो सच्चे शिव भक्त है तो एक केसरकर को मंत्रालय के सामने जूते मारो। अगर उनको लगता है, त्या माणसाला वाटतं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला हे बरं झालं, त्यातून काही चांगलं घडेल, बरं, काही अफजल खानाची औलाद आहे मेंढ्याने पोसलेली, ही अफजल खानाची औलाद आहे मेंढ्याने पोसलेली, ही अशी माणसं आहेत जी या मेंढ्यांच्या मंत्रिमंडळात आहेत, बरं झालं, आम्ही तर म्हणतो बरं झालं ही घाण आमच्याकडून गेली। या सडक्या विचाराची माणसं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडलाय बरं झालं, कसं काय यांच्या तोंडातून हे शब्द निघू शकतात की पुतळा पडला हे बरं झालं, हा शुभ शकून आहे, यातून चांगलं घडेल। किती घाणेरड्या मनोवृत्तीचे लोक या देवेंद्र फडणवीसांनी निर्माण केले। हे देवेंद्र फडणवीसांचंच पाप आहे। हे का शिवाजी महाराजांचे एवढे शत्रू झालेत मला कळत नाही। हे मिंधे आणि त्यांची जी टोळी पोसण्याचं काम हे फडणवीसांनी केलं, हे नरेंद्र मोदींनी केलं, आणि या सगळ्यांनी मिळून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पाडला, पैसे